जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेली 20 वर्ष सातत्याने कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं. हा मार्च संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता येथून सुरुवात झाला आणि हॉटेल श्रेयस, आपटे रस्ता येथे समारोप झाला. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत समाजाला सकारात्मक संदेश दिला. Good evening, I'm Arunimaj Damania, and well, connecting is something that I started from my heart, and it has grown a lot. And today is one of the events that we've had for the 20th year that we've been having, and the candlelight march is specially for suicide survivor support group. So we do a lot for suicide survivors and for people who are in distress. A question for you. There is a high count of youth in this awareness. So how do you feel on that? Very nice. I'm really full of happiness that so many youth have come, and there's been Rotary who is helping us. There is also the CYDA youth section who are helping us. And many people have joined from universities and colleges, yes. So Symbiosis has joined us. So we are very happy about it, yeah. 10 सप्टेंबर हा जागतिक सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. त्याचा औचित्य साधून कनेक्टिंग NGO आणि यांच्याबरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे वेगवेगळे क्लब, प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग याला को-होस्ट झालेला आहे. तर हा जो आजचा महत्त्वाचा जो योग आहे, तर त्या सगळ्या ह्याच्याबद्दल मला एवढंच सांगावं वाटतं की आजची जी थीम आहे क्रिएटिंग होप फॉर द फ्युचर, ही जी आपली ह्या वर्षीची सुसाईड प्रिव्हेन्शनची जी थीम आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि ज्या भविष्यात कोणाच्या मनात जे काही निगेटिव्ह विचार होतील तर ते दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून प्रयत्न करूया. सो लेट अस क्रिएट होप and make this event a great success. I'm Gayatri. I'm a volunteer with Connecting Trust since past couple of years. आजचा जो हा कॅन्डल मार्च आहे, याचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की सुसाईड प्रिव्हेन्शन अँड मेंटल हेल्थ हे दोन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स आहेत आणि यूथमध्ये स्पेशली अवेअरनेस क्रिएट व्हावा आणि लोकांनी जास्तीत जास्त लोकांना याच्याबद्दल माहिती व्हावी. दॅट वॉज आवर ऑब्जेक्टिव्ह टू डू दिस. अ कॅन्डल represents hope. So we are hoping around hundreds of people today to join this march, and we plan to start from Sambhaji Park, and the event would be around for 2 hours. मी रोटेरियन मनीषा बेळगावकर, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ. आम्ही आता आज या कनेक्टिंग या संस्थेबरोबर जो सुसाईड प्रिव्हेन्शन आणि मेंटल हेल्थ अवेअरनेस या कार्यक्रमाला आम्ही सपोर्ट करण्यासाठी सर्वजण रोटरी क्लब, आमचा क्लब, याचबरोबर बाकीचे पण रोटरी क्लब याला सपोर्ट करत आहेत. आणि हा जो अवेअरनेस आहे, हा अवेअरनेस जनतेमध्ये पसरावा अशी आमची इच्छा आहे. सुसाईडपासून सर्वांना परावृत्त करणे हा आणि सगळ्यांची मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी कम्युनिकेशन कसं वाढवावं, असे जर तुमच्या आजूबाजूला कोणाला मेंटली डिप्रेस्ड कोणी पर्सन असेल तर त्या लोकांसाठी कम्युनिकेशन वाढवून त्यांना सुसाईडपासून परावृत्त करणं हा ह्या जो संस्थेचा उद्देश आहे, त्या उद्देशाने आपण त्यांना सपोर्ट करतोय. मी वीरेन राजपूत. गेले 18 वर्ष मी कनेक्टिंगमध्ये व्हॉलंटियर म्हणून आहे. या वर्षी कनेक्टिंगला 20 वर्ष पूर्ण झाली. त्यासाठी आम्ही अवेअरनेस ड्राईव्ह बरेच इव्हेंट ठेवलेत. त्यात हा जो इव्हेंट आहे तो कॅन्डल मार्चचा इव्हेंट आहे. मी आशुतोष वैद्य, रोटरी क्लब सारसबाग प्रेसिडेंट. 3131 रोटरी क्लब माध्यमातून आणि इतर अनेक क्लबमधून आम्ही सुसाईड प्रिव्हेन्शन आणि मेंटल हेल्थ याची रॅली घेत आहोत. तर हा खूप चांगला कॉज आहे आणि कनेक्टिंग या संस्थेबरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलेलं आहे. तर
या सर्व कामांसाठी आपला सर्वांचा सपोर्ट पाहिजे आणि रोटरी अनेक जे सामाजिक कार्य करत आहे त्याबद्दल हे काम नक्कीच पुढे करेल अशी मला आशा आहे. याला सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मुख्यतः तरुण मुलं जी आहेत, यंग जनरेशन आपली, आणि रोटेरियन अँड्स आणि नॉन रोटेरियन्स जे आहेत त्या सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.